नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मतदार यादीतील आपले पूर्वज कसे शोधायचे यासंबंधी माहिती पाहणार आहोत. तर ही माहिती फार महत्त्वाची आहे. जेव्हा आपण आपल्या मतदारांचे मॅपिंग करतो किंवा त्यांची प्रोजेनी ॲड करतो तेव्हा हे फार महत्त्वाचं असणार आहे. सर्वप्रथम आपण बेलो ॲपवर जाऊया. ॲपवर गेल्यानंतर सर्वात शेवटी मॅपिंग ऑफ इलेक्टर्स विथ प्रिव्हियस SIR याच्यावर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी दोन ऑप्शन आपल्यासमोर दिसतात. त्यात पहिलं आहे मॅप इलेक्टर विथ प्रिव्हियस SIR म्हणजेच 2002च्या यादीमधील आपले मतदार, आणि नंबर 2चा ऑप्शन आहे मार्क इलेक्टर फॉर सेल्फ ॲज प्रोजेनी म्हणजे पूर्वज, वंशज. तर इथं आपल्याला यांच्या बाबतीत माहिती घ्यायची आहे. तर हे प्रोजेनी ॲड करीत असताना आपण पूर्वज कसे शोधायचे यासाठी आपल्याला गुगलवर जायचं आहे. आपण गुगलवर जाऊया. गुगलवरती गेल्यानंतर आपल्याला इथं सर्वप्रथम हे इलेक्शन कमिशननं जी वेबसाईट दिलेली आहे ती वेबसाईट आपण इथं टाकून घेऊया. voters.eci.government.in ही वेबसाईट टाकल्यानंतर आपल्यासमोर सर्वप्रथम जो ऑप्शन आहे तो वोटर, त्या वोटरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. वोटरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये सर्वात पहिलं जे ऑप्शन आहे आपल्याकडे, हे बघा, सर्वात पहिलं ऑप्शन आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR 2026. याच्या खाली जे आहे ना, सर्च युअर नेम इन लास्ट SIR, हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे किंवा त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशी विंडो आपल्यासमोर ओपन होईल. या विंडोमध्ये फक्त आपल्याला इथं सर्वप्रथम स्टेट टाकून घ्यायचं आहे. स्टेट आपलं महाराष्ट्र आहे, आपण ते शोधूया. हे महाराष्ट्र. नंतर इथं आपल्याला जिल्हा, ज्या जिल्ह्यातील मतदार आहे तो जिल्हा आपल्याला इथं निवडायचा आहे. मी तर उदाहरणासाठी माझं स्वतःचं म्हणजे लातूर निवडतो. हे लातूर निवडलं. त्यानंतर माझ्या वडिलांचं 2002च्या यादीमध्ये कुठे नाव असेल, कुठल्या विधानसभा क्षेत्रामध्ये असेल तर ते मला इथं टाकून घ्यायचं. तर इथं आपल्याला हे अहमदपूर या क्षेत्रामध्ये नाव होतं म्हणून मी अहमदपूर निवडतो. त्यानंतर इथे मी माझ्या वडिलांचं पूर्ण नाव टाकून घेतो. इथे मी माझ्या वडिलांचं पूर्ण नाव टाकलेलं आहे. त्यानंतर आता शेवटचा पॉईंट आहे. इथं बाकीच्या कुठल्याही गोष्टी आपल्याला नाही भरल्या तरी चालतील. त्याच्यामुळं मी इथं आता फक्त कॅप्चा टाकून घेतो. 6WX955J कॅप्चा टाकून घेतल्यानंतर इथं सर्च म्हणायचे आपल्याला. आता या ठिकाणी बघा, आपण काय काय टाकलं. राज्य निवडलं पहिल्यांदा, पुन्हा जिल्हा निवडला, नंतर आपलं ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आपल्या पूर्वजांची नावं शोधतो तो विधानसभा क्षेत्र आणि त्याचं नाव इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याच खाली इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR इन 2002 म्हणजे 2002च्या मतदार यादीमध्ये आपल्या पूर्वजांचं असलेलं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. मी उदाहरणासाठी माझ्या वडिलांचं नाव टाकलेलं आहे. त्यानंतर इथं कॅप्चा टाकून घेतला आणि आता सर्च म्हणूया. सर्च म्हटल्यानंतर आता इथं तुम्हाला हे नाव येतात. हे बघा, पहिल्यांदाच माझ्या वडिलांचं नाव आले, शिंदे शेषराव पाराप्पा. मग ही यादीमध्ये नाव आल्यानंतर आपल्याला इथलं काय घ्यायचं आहे, तर आपल्याला इथं पोलिंग स्टेशन नंबर म्हणजे यादी भाग क्रमांक आणि पार्ट सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमांक. एखाद्या यादी भाग क्रमांकामध्ये जो अनुक्रमांक असेल तो लिहायचा आहे. तर आपल्याला इथल्या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पोलिंग स्टेशन नंबर म्हणजेच यादी भाग नंबर आणि त्या यादी भागामध्ये असलेला तुमचा अनुक्रमांक. तर इथं मला 151
हे पोलिंग स्टेशनचं नंबर मिळाला आणि नाव वडवळ नागनाथ आणि तिथं सिरियल नंबर आहे 579. ह्या दोनच गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. मग ह्या दोन गोष्टी घेऊन आपण पुन्हा BLO ॲपकडे जायचं आहे. इथं मग प्रोजेनी ॲड करीत असताना ज्यांच्या पूर्वजांचा आपल्याला इथं शोध लागला आहे त्यांचं इथं नाव टाकून घ्यायचं. नाव टाकून घेतल्यानंतर मार्क ॲज प्रोजेनीला इथं गेलात की लास्ट SIR स्टेट महाराष्ट्र असेंब्ली नंबर, जो की मी इथं लातूर निवडला होता आणि लास्ट SIR पार्ट नंबरमध्ये मी 151 निवडलं होतं आणि तिथला जो सिरियल नंबर होता तो 579 होता. हे टाकल्यानंतर तुम्ही सर्च डिटेलवर क्लिक केलात की तुम्हाला तिथे आपण ज्यांना शोधलं होतं ते पूर्वजांचं नाव येईल. त्याच्याखाली आपल्याला रिलेशन विथ इलेक्टर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही सन आहात किंवा डॉटर आहात किंवा ग्रँडसन ग्रँड डॉटर अशा पद्धतीचे ऑप्शन असतात. ते निवडलात की तुम्ही सबमिटला क्लिक केलात की तुमची प्रोजेनी सहजपणे ॲड होऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.